बाजारात मिळणारं 100% ग्लूटन फ्री आटा, मल्टीग्रेन आटा, जर तुम्हाला थोडाफार डाऊट असेल की खरंच ते 100% मल्टीग्रेन आहे का नाही ग्लूटन फ्री, तर ही रेसिपी फॉलो करून तुम्ही घरच्या घरी होममेड 100% ग्लूटन फ्री असं मल्टीग्रेन पीठ तयार करू शकता आणि पाहू शकता किती मस्त अशी ही भाकरी तयार झालेली आहे. नमस्कार, प्रियांकाज रेसिपीज या मराठी चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपली जी रेसिपी आहे ती म्हणजे मल्टीग्रेन पीठ. तर या रेसिपीमध्ये आपल्याला 7 प्रकारचे धान्य लागणार आहेत. ते म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, सत्तू आणि किनोआ. तर हे सगळे धान्य तुम्हाला अगदी सहजरित्या तुमच्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आहेतच. समजा एखादं याच्यातलं धान्य अवेलेबल नसेल तर तुम्ही त्याला ॲमेझॉनवरनंही ऑर्डर करू शकता. ॲमेझॉनवरती सहज तुम्हाला मिळून जाईल हे सगळं. दुसरी गोष्ट म्हणजे हे अतिशय न्यूट्रिशियस असं पीठ आपण तयार करणार आहोत. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन्स, आयर्न, मॅग्नेशियम, इम्यून तुमची याच्यामुळे भरपूर वाढणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे. तुम्ही केव्हाही एकदा पीठ तयार करून आणलं की तुम्ही केव्हाही याला वापरू शकता. थालपीठ बनवू शकता, भाकरी बनवू शकता, इवन घावणही याचं तयार करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे जे लोक वेट लॉसच्या प्रोसेसमध्ये आहेत तर त्यांच्यासाठीही हे अतिशय उपयुक्त आहे. ग्लूटेन फ्री असं हे आपलं पीठ आहे, त्यामुळे खूप न्यूट्रिशियस आहे. तर याची रेसिपी नक्की काय आहे ते आपण पाहणार आहोत. काय योग्य प्रमाण आहे, तर माझ्याकडे वेइंग स्केल आहे, तर त्याच्यातच आज मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की एक्झॅक्टली कोणकोणत्या धान्याचं किती किती प्रमाण घ्यायचं आहे. तर हे जे प्रमाण घेऊन आज मी जे तुम्हाला दाखवलेलं आहे, तर याचं जर तुम्ही पीठ दळून आणलं तर याचं 1 किलो एवढं प्रमाणात पीठ भरतं. तर सुरुवातीला तुम्ही थोडंसंच पीठ तयार करा. 1 किलो केलं तरी चालेल, कारण की कसं होईल तुम्हाला एकदा अंदाज येईल की आपल्याला किती पीठ लागतं एक्झॅक्टली. तर त्यानुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करून भविष्यात वापरू शकता. तर हे पीठ शक्यतो तुम्ही घरगुती गिरणीवरतीच दळा, कारण की बाहेरच्या गिरणीवरती हे कंटॅमिनेट होण्याची शक्यता असते. आपल्याला ग्लूटेन फ्री असं पीठ तयार करायचं आहे. जर बाहेरच्या गिरणीवरती दळायला दिलं तर शक्यता असते की ते गव्हावरती वगैरे दळू शकतात. तर आपल्याला तसं काही करायचं नाही आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर घरगुती गिरण असेल तर अतिशय उत्तम. जर नसेल तर कोणाकडे चौकशी करा, तुमच्या आजूबाजूला कोणाकडे तरी भेटूनच जाईल. तर त्यांच्याकडे हे पीठ दळून घ्या. पीठ आणल्यानंतर थोडा वेळ त्याला रूम टेम्परेचरवरती येऊन द्या आणि थंड थोडंसं झालं की याला एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा. महिनाभर या पिठाला काहीही होत नाही, खूप छान फ्रेश राहतं आणि जेव्हा तुम्हाला हवी असेल तेव्हा ही अतिशय पौष्टिक अशी भाकरी तुम्ही तयार करू शकता. तर या पिठाची भाकरीही कशी बनवायची आहे हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या रेसिपीला. तर इथे तुम्ही पाहू शकता ही मशीन वापरते आहे मी आज. अचूक प्रमाणासाठी ही अतिशय उपयुक्त ठरते. तर इथे सर्वात अगोदर आपल्याला ज्वारी मोजून घ्यायची आहे. तर ज्वारीचं प्रमाण साधारण 240 ग्रॅम इतकं घ्यायचं आहे. ज्वारी निवडून मग मी इथे मोजती आहे. थोडीफार कमी जास्त प्रमाण झालं तरी चालतं, अगदी 2-3 ग्रॅम इकडे तिकडे चालेल. तर इथे मी 245 ग्रॅम ज्वारी घेतलेली आहे, ही आता बाजूला काढून ठेवते. याच्यानंतर बाजरी घ्यायची आहे. तर बाजरीचं प्रमाण साधारण 160 ग्रॅम एवढं घ्यायचं आहे. बाजरीसुद्धा आपल्याला निवडून मग तिला मोजायची आहे. बाजरी आणि ज्वारी हे अतिशय पौष्टिक असं आहे. यांनी आयर्न आपल्याला भरपूर भेटतं, इम्यून चांगली राहते. याच्यानंतर नाचणी आपल्याला इथे मोजायची आहे. तर नाचणी साधारण 160 ग्रॅम इतकीच घ्यायची आहे. जेवढी बाजरी आहे तेवढीच नाचणी घ्यायची आहे. तर ही थोडीशी जास्त झाली आहे, याच्यातलं मी थोडंसं कमी करते आहे धान्य. तर नाचणी साधारण 160 ग्रॅम इतकी तुम्ही घ्या. नाचणीमुळे आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम भेटत असतं, त्यामुळे नाचणी ही खूप पौष्टिक असं धान्य आहे. तर ही मी बाजूला काढून ठेवते आहे मोजून झाल्यानंतर. आता नाचणीनंतर आपल्याला इथे सत्तू घ्यायचा आहे. आता सत्तू म्हणजे
जी आपली भाजकी डाळ असते, डाळ ज्याला आपण म्हणतो, हरभऱ्याची डाळ ज्यावेळेस कच्ची असते त्याचं बेसन तयार होतं, ज्यावेळेस ती भाजतो त्यावेळेस ते सत्तू तयार होतं, म्हणजे डाळ तयार होतं, मग त्याचं पीठ. तर हे साधारण आपल्याला 140 ग्रॅम घ्यायचं आहे. याच्यानंतर आपल्याला हे मका घ्यायचा आहे. तर मका 100 ग्रॅम एवढा घ्यायचा आहे. तर सुकवलेला मका असतो, तर तो वापरायचा आहे आपल्याला इथे. जर तुम्हाला पीठ वापरायचं असेल मक्याचं तरी चालेल. तर इथे साधारण 100 ग्रॅम आपल्याला मका घ्यायचा आहे, तो मोजून बाजूला ठेवायचा आहे. याच्यानंतर आपल्याला राजगिरा घ्यायचा आहे. राजगिरा साधारण 120 ग्रॅम घ्यायचा आहे. तर व्यवस्थित मोजूनच घ्या. राजगिरा अतिशय चांगला असतो आपल्या केसांसाठी, स्किनसाठी आणि बोनसाठी. तर 120 ग्रॅम एवढा आपल्याला राजगिरा इथे घ्यायचा आहे. याच्यानंतर आपल्याला किनोवा घ्यायचा आहे. आता किनोवा शक्यतो तुम्ही किराणावाल्याकडनं लूज जो भेटतो तोच घेऊन या. साधारण 80 ग्रॅम एवढा किनोवा इथे वापरायचा आहे आपल्याला, 80 ते 90 ग्रॅम एवढा. तर हा तुम्ही पाहू शकता, असा हा किनोवा असतो. तर हा वेट लॉससाठी, आपल्या हृदयाच्या हेल्थसाठी, हार्टसाठी खूप उपयुक्त असा असतो. कंप्लीट प्रोटीन असं भेटतं आपल्याला याच्यातून. तर हे सगळं धान्य चांगलं मोजून झाल्यानंतर हे गिरणीत दळायचं आहे, अगदी बारीक असं दळायचं आहे. तर हे तुम्ही पाहू शकता, इथे मी हे गिरणीतनं दळून आणलेलं आहे, म्हणजे घरगुतीच गिरणीतनं. तर हे पूर्ण थंड झालं आहे. आता याची भाकरी कशी करायची आहे ते आपण आता पाहणार आहोत. बारीक असं हे पीठ झालेलं आहे चांगलं, त्यामुळे घरगुती गिरणीत दळण्यामुळे आपल्याला याला चाळून घ्यायची ही काही आवश्यकता नसते. आता मी इथे एक परात घेतली आहे, पितळेची आहे, तुम्ही साधी घेतली तरी चालेल. तर या परातीमध्ये मी एक भाकरी होईल एवढंच पीठ घेते आहे. तर हाताने असं मी मोजून एक मूठ घेतलेली आहे. तर जितकी तुम्हाला भाकरी करायची आहे, एका वेळेस एकच भाकरी करा शक्यतो, तर तेवढं पीठ घ्यायचं आहे. आता मी याच्यात मीठ वगैरे काही घालत नाही आहे. काही लोकांना आवडत असेल तर ते वापरू शकतात, मला आवडत नाही त्यामुळे मी ही अवॉइड करते आहे. तर ह्याच्यात नॉर्मल पाणी आपण जसं इतर भाकरी करताना इतर वेळेस घेत असतो त्याचप्रमाणे याच्यात पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी करून याच्यात चांगलं हे पीठ मळून घ्यायचं आहे भाकरीसाठी. आणि अगदी स्मूथ असं हे पीठ मळलं जातं आणि खूप छान भाकरी होते याची. आणि याची चांगली अशी पातळ अशी भाकरी थापून घ्यायची आहे. साईज तुम्हाला छोटी ठेवायची आहे, मोठी ठेवायची आहे, त्याप्रमाणे इथे भाकरी थापून घ्या, पण पातळ भाकरी अशी थापा. तर ही भाकरी अतिशय पौष्टिक अशी असते, त्यामुळे तुम्ही हे नक्की घरी ट्राय करून पहा. जे प्रमाण मी दाखवले त्याप्रमाणे डायजेशनसाठी, त्याच्यानंतर आयर्न, इम्यून तुमची चांगली होईल, भरपूर आयर्न भेटेल, कॅल्शियम भेटेल, तुमचं विटॅमिन ए चांगलं राहील. मकई आपण याच्यात वापरलेली आहे त्यामुळे वेट लॉससाठी हे मदत करेल. तुमच्या हृदयाच्या हेल्थसाठी खूप चांगलेलं आहे हे पीठ, त्यामुळे ओव्हरऑल हेल्थ चांगली राहते. आणि अशा प्रकारे मीडियम ते कमी फ्लेमवरती आपल्याला ही भाकरी भाजायची आहे. तर दाखवल्याप्रमाणे पाणी लावायचं आहे, नेहमीप्रमाणे जसं आपण इतर वेळेस लावतो ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीला त्याप्रमाणे. आणि खूप अशी मध्यम आचेवर भाजल्यामुळे ही चांगली शिजते. तर बरेच लोक हे ज्यावेळेस मल्टीग्रेन भाकरी तयार करतात त्यावेळेस बनवतात, त्यावेळेस त्याच्यात गरम पाण्याचा वापर करतात. तर असं काही करायची गरज नसते. तुम्ही हे जे प्रमाण दाखवलेलं आहे त्याप्रमाणे करा. ही भाकरी खूप छान भाकरी होते. तुम्ही पाहू शकता, अशी छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे आणि अगदी गरमागरम हिला तुम्ही तूप लावून वगैरे खाऊ शकता भाजीसोबत. तर ही भाकरी अशी बहुगुणी, अत्यंत न्यूट्रिशियस, तुम्ही रोजच्या रोज खाऊ शकता घरी. तुम्ही पाहू शकता खूप छान अशी फुललेली आहे ही, चांगला पापुद्रा याचा निघतो. किती छान अशी ही भाकरी आपली घरच्या घरी धान्य आणून झालेली आहे. तर त्यामुळे विकतचं मल्टीग्रेन आटा जे भेटतं दुकानामध्ये ते आणायची काही गरज नाही आहे. तुम्ही वेळ काढून हे स्वतःसाठी एवढं करू शकता. तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. खूप छान अशी भाकरी होते आणि एक समाधान असतं की आपलं याच्यात काहीच भेसळ दुसरं इतर धान्याचं किंवा कुठल्या वस्तूंचं नाही आहे आणि हे बिनधास्तपणे आपण हे खाऊ शकतो घरच्या घरी बनवून. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि भाकरी कशी झाली आहे ही मला कमेंट करून नक्की कळवा. आणि रेसिपी आवडली तर चॅनलला आपल्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.